कुंपण म्हणून एक चारोळी लिहिली होती की हे माझे ते परके भोवतीच्या कुंपणाने शिकवले. आणि दोन गोष्टींमध्ये घरामध्ये कुंपण असले की हे तुझं घर हे माझं घर असं असतं. हे माझे हे परके भोवतीच्या कुंपणाने शिकवले, एका वादळाने कुंपण उडवले, सगळे जग एक दिसू लागले. त्याच्या मूळ प्रश्नाकडे, कारण स्नेहालयचं किंवा गिरीश सरांचं एक कायम वाक्य असतं की तुम्ही त्या प्रश्नाच्या मुळाकडे जायला लागा, मग तो सॉल्व्ह करायला तुम्हाला मदत होईल. त्यामुळे तिथे येणाऱ्या महिला कुठनं येतात आहेत तर त्या आपल्या झोपडपट्टीनं, आता अर्थात आम्ही त्याला झोपडपट्टी म्हणत नाही, त्याला सेवावस्ती म्हणतो. वंडरांची कविता. प्राण जाता कायेतून नेतील त्वरेने सरणावर, प्राण जाता कायेतून नेतील त्वरेने सरणावर, तुटून जातील बंधने, विरून जातील स्पंदने. आता हे कसं आहे, तंत्रज्ञान एक साधन आहे, बरोबर, आणि साधनाचा उपयोग कसा करायचा हे माणसाच्या हातात. त्यामुळे तुम्ही असं तंत्रज्ञानामुळे भावना गेल्या असं म्हणण्यापेक्षा ते साधनाचा दुरुपयोग वाढला आहे किंवा त्याचा आपण वापर योग्य करत नाही असंच त्याच्यामध्ये म्हणता येईल. आयुष्याच्या या वळणावर मज खुणावे संन्यस्त जीवन. पण आता रिटायरमेंटच्या एजच्या जवळ आहेत, पुढे काय करायचा हा एक प्रश्न असतो. तर वर्क फ्रॉम होम हे बऱ्याच ठिकाणी वाढत चाललं. वर्क फ्रॉम होममुळे एकलकंडेपणा लोकांमध्ये एवढा वाढलेला आहे की ते त्यांना उलट लोकांमध्ये आलं की गुदमरायला व्हायला लागतं. असे बरेच अनुभव आम्ही ऐकलेले आहेत आणि पाहिलेले पण. नमस्कार मित्रांनो, कविता जगणारी माणसाच्या आजच्या भागामध्ये आपला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या नवीन भागामध्ये आम्ही आपल्या भेटीस एक समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते अशी ज्यांची ओळख आहे किंवा जे स्वतः कम्प्युटर इंजिनियर आहेत आणि कम्प्युटर हार्डवेअर सर्व्हिसेसमध्ये ज्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि गेले अनेक वर्ष ते स्नेहालय या अहमदनगर जिल्ह्यातील गिरीश कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या संस्थेशी संलग्न आहेत. आणि असे याचे प्रमुख पाहुणे म्हणजे शशिकांत साधवायसर. सर, मनपूर्वक स्वागत आजच्या नमस्कार भागामध्ये. नमस्कार. आपली ओळख करून देतानाच मी सुरुवातीला म्हटलं की स्नेहालय या संस्थेशी आपली अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे किंवा तुम्ही अनेक वर्ष जोडले गेलेला आहात. तुम्ही बाय प्रोफेशन कम्प्युटर हार्डवेअर सर्व्हिसेसमध्ये काम करत होता 1987 पासून. आता सुरुवातीलाच मला विचारायला आवडेल की तुमचा व्यवसाय आणि तुमची ही आवड म्हणजे एक समाजसेवेची आवड यांचा तुम्ही संबंध किंवा यांना कसं तुम्ही पाहता एकत्रितपणे? ॲक्च्युली थोडंसं समाजसेवेची आवड अगदी लहानपणापासून म्हणणार नाही, पण एक थोडीशी तरुण वयात लागली होती की काही ना काही आपलं कुठेतरी योगदान देता यावं किंवा कुठेतरी आपण कार्यात कुठलं तरी योगदान द्यावं अशी अपेक्षा होती. इव्हन माझा जेव्हा कॉम्प्युटरचा व्यवसाय होता तेव्हा पुण्यातली एक भारतीय समाजसेवा केंद्र म्हणून एक संस्था आहे की जे दत्तक केंद्र आहे लहान मुलांचं, तर त्यांचं मेंटेनन्स, कॉम्प्युटरचं मेंटेनन्स आम्ही करायचो. तर त्यामुळे त्यांच्याशी जोडलं गेलं होतं. त्यामुळे तिथले काम कसं चालतं, काय चालतं हे मला पाहता आलं जवळनं. त्यांच्याबरोबर काही कामाचं योगदान तिथं देत होतो. नंतर आमची एक कॉम्प्युटर असोसिएशन, म्हणजे आम्ही कॉम्प्युटर व्यवसायात असल्यामुळे पुण्यामध्ये कॉम्प्युटर डीलर्स असोसिएशन आहे, CMDA म्हणून. तर त्यांच्या बॉडीवर मी जवळजवळ 7-8 वर्ष काम केलं. ते सुद्धा अर्थात एक व्हॉलेंटरीच काम होतं की ज्याच्यामध्ये इतर मेंबर्स जे आहेत आपले त्यांच्यासाठी आपण काहीतरी एक ॲक्टिव्हिटीज करावं असं त्या संस्थेचं उद्दिष्ट होतं. तर ते एक 8-1 वर्ष केलं. आणि नंतर मला त्या CMDAच्याच मधनं एका माझ्या मित्राने स्नेहालयचा रेफरन्स दिला होता की तिथं त्यांना ISO करायचं आहे. कारण मी सुरुवातीला कॉम्प्युटरचा व्यवसाय करत होतो आणि नंतर मला कुठेतरी डायव्हर्सिफिकेशन करायचं होतं. तर त्याच्यात ISOचं मी क्षेत्र निवडलं आणि मी ते काम करायला लागलो. तर तेव्हा त्या मित्रांनी मला सांगितलं की स्नेहालयला सुद्धा ISO सर्टिफिकेशन करायचं आहे त्यांच्या मुलांच्या शेल्टर रूमसाठी. आणि त्यानिमित्ताने मी त्यांच्याशी जोडला गेलो 2008-9 पासनं ते आजपर्यंत तो प्रवास चालू आहे. खरं तिथं जॉईन झालो तो एक ISO कन्सल्टिंगसाठी, पण नंतर एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबरोबर आजपर्यंत काम करतोय. आणि कारण स्नेहालयविषयी आम्ही बऱ्याच ठिकाणी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. तर तुमच्या माध्यमातून गिरीश कुलकर्णी यांच्या कार्याचा तुम्ही कसा आढावा घ्याल? आम्ही कायम गिरीश कुलकर्णी, म्हणजे डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांना कायमच आम्ही एक मॅग्नेट म्हणतो की त्यांच्या बरोबर त्यांच्या प्रवाहात जो कोणी येतो तो त्यांना चिकटला जातो. कारण ते व्यक्तिमत्वच तसं आहे. कारण त्यांनी ॲक्च्युली जे काम केलेलं आहे ते इतकं मोठं आहे की त्याची खरंच आपल्या सामान्य लोकांच्या बुद्धीच्या आवाक्याच्या पलीकडे जाते.
त्यांचं कार्य म्हणजे त्यांनी वयाच्या जवळजवळ 16-17व्या वर्षापासून सामाजिक सेवेला सुरुवात केली आणि त्यांचं काम हे चालू झालं रेड लाईट एरियातनं त्यांनी काम चालू केलं. तिथल्या महिलांसाठी काहीतरी करावं ही त्यांची मूळ इच्छा होती आणि तिथपासून त्यांचा प्रवास चालू झाला. त्याला आज म्हणजे स्नेहालयाला ऑफिशियली चालवून म्हणजे रजिस्टर्ड होऊन 1989 साली संस्था ती रजिस्टर्ड आहे. आज जवळजवळ 34 वर्ष त्या संस्थेला पूर्ण झालेली आहेत. म्हणजे त्यांनी वयाच्या थोडक्यात 18-19व्या वर्षी ही संस्था रजिस्टर केलेली आहे आणि तेव्हापासून त्यांचा प्रवास चालू झाला आहे. सुरुवातीला त्यांनी अगदी 2 मुलांबरोबर स्वतः काम चालू केलं. आज स्नेहालयाचा विस्तार एवढा झालेला आहे की जवळजवळ 20,000 लोकांपर्यंत आपली सेवा पोहोचवली जाते. 22 आपले वेगवेगळे प्रकल्प आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी लहान मुलांपासून म्हणजे नवजात बालकांपासून ते मोठ्या मुलांबरोबर आणि मुलींबरोबर आपलं काम चालतं. मुख्य आपला जो फोकस आहे स्नेहालयाचा तो महिला आणि मुलांसाठीच आहे. तर हे काम एवढं मोठं विस्तारलेलं आहे की ह्या सगळ्याची प्रेरणा डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्यामुळे आज शेकडो कार्यकर्ते आमच्यासारखे त्यांना जोडले गेलेले आहेत आणि आपल्याला जे जमेल ते तिथं ते योगदान देत असतात. स्नेहालयाबरोबर काम करताना आम्हाला नेहमीच एक आनंद असा असतो की खरं तर आपण काही कोणाला आपल्या अध्यात्मात किंवा आपल्या संत साहित्यात ते सांगितलं की आपण कोणाची मदत करत नसतो, आपण स्वतःचीच मदत करत असतो, आपलीच इम्प्रूव्हमेंट असते. आणि तो अनुभव आम्ही आज इतके वर्ष जोडल्या गेल्यामुळे तो घेतोय की आपल्यामध्येच आपल्याला बदल घडलेला दिसत असतो. आणि हे आम्हाला गिरीश सर पहिल्यापासून सांगतात की ते म्हणले की मी मुलांसाठी काही करत नाही, मुलांनी मला घडवलंय. की जेव्हा सुरुवातीला मी मुलांबरोबर काम करायला लागलो तेव्हा त्या मुलांना गोष्टी सांगणं, मला गोष्टी सांगता येत नव्हत्या पण मी त्यांच्यासाठी शिकलो. ते मुलांचे केस कापायला लागायचे ते मी केस कापायला शिकलो त्यांच्यासाठी. हे नवीन नवीन गुण माझ्यामध्येच आत्मसात झाले त्या मुलांमुळे आणि हाच अनुभव आज आम्ही पण घेतोय. त्यामुळेच खरं तो एक वेगळा आनंद आम्हाला मिळत असतो त्या कामामध्ये काम करताना. वा, आता तसं हा प्रश्न विचारणं तसं योग्य नाही आहे, परंतु तरी मला एक उत्सुकता म्हणून विचारतोय की तुमचं प्रोफेशन आणि आताही एक सामाजिक उपक्रम किंवा समाजसेवेची आवड म्हणून तुम्ही स्नेहालयाचं काम करताय, तर तुम्हाला जास्त समाधान हा कशातून मिळतो? अगदी नक्की म्हणेल की सामाजिक सेवेचं जे काम चालू आहे त्याच्यामधून मिळतं. कारण त्याच्यामध्ये मुख्य एक त्याच्यात गुण आहे. कारण जेव्हा आपण व्यवसायाकडे बघत असतो तेव्हा आपलं उद्दिष्ट असतं आपल्या उदरनिर्वाहासाठी पैसा कमवणे, हा आपलं उद्दिष्ट असतं. पण जेव्हा समाजसेवा करत असतो तेव्हा कुठलंच उद्दिष्ट डोळ्यासमोर नसतं किंवा त्याच्यामधनं काही रिटर्न्स मिळावेत ही अजिबात अपेक्षा नसते. जेव्हा ही अपेक्षा ठेवून आपण काम करतो तेव्हा तो आनंद खरोखरीच छान असतो आणि एक काय म्हणू लॉंग लास्टिंग जो आनंद आहे तो अनुभव घेत असतो. प्रोफेशनमध्ये काम करताना एखाद्या कंपनीचं काम पूर्ण केलं, प्रोजेक्ट कंप्लीट केला की तेव्हाही आनंद मिळत असतो, पण तो काय म्हणेल मी एक शॉर्ट ड्युरेशनसाठी असतो. पण हेच इथं मात्र खूपच आनंदी आहे. आणि दुसरा एक ॲडव्हान्टेज त्याचा माझा व्यक्तिगत आयुष्यावर झाला की जगताना तुम्ही दररोज जे आयुष्यातले प्रॉब्लेम येतात त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम बदलला. कारण तिथे जी मुलं तिथे ज्या महिला येतात त्यांनी इतके भोगून इतके प्रॉब्लेम घेऊन ते तिथं आलेले असतात की आपल्याला आपले प्रॉब्लेम त्याच्यापुढे अगदी तुच्छ वाटायला लागतात आणि आपण मग त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागतो किंवा आपण त्याला अगदी सहजतेने हाताळलं. पूर्वी ज्या गोष्टीचा स्ट्रेस यायचा ते आज आपल्याला अजिबात येत नाही आम्हाला तरी. की तो एक स्नेहालयामुळे जोडल्या गेल्यामुळे खूप एक मोठा फायदा झाला आणि तो कायमच आनंददायी प्रवास आहे तो. खूप म्हणजे कारण स्नेहालयाचं कामच त्या तोडीचं आहे किंवा सर्व समाज घटकांना सामावून घेऊन त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवलेले आहेत. मला वाटतं आतापर्यंत त्यांनी 22 प्रकारचे 22 वेगळे प्रकल्प आहेत. कारण ते प्रकल्प एकातनं एक चालू झालेले आहेत. त्याच्या मूळ प्रश्नाकडे कारण स्नेहालयाचं किंवा गिरीश सरांचं एक कायम वाक्य असतं की तुम्ही त्या प्रश्नाच्या मुळाकडे जायला लागा, मग तो सॉल्व्ह करायला तुम्हाला मदत होईल. त्यामुळे तिथे येणाऱ्या महिला कुठनं येतात आहेत तर त्या आपल्या झोपडपट्टीनं, आता अर्थात आम्ही त्याला झोपडपट्टी म्हणत नाही, त्याला सेवावस्ती म्हणतो. कारण तिथे सेवा करण्याची आपल्याला संधी मिळते. तर त्या सेवावस्तीत नाही येतात तर त्या सेवावस्तीतल्या प्रॉब्लेम्स काय आहेत तिथं ते कसे आपल्याला सॉल्व्ह करता येते त्या मुळांवर आमचं काम चालू झालं. म्हणजे जवळजवळ नगरमधल्या आम्ही 7 सेवावस्तींमध्ये काम करतोय. आज गेले जवळजवळ 20 वर्ष काम करतोय आणि तिथं असंख्य मुलांचे आयुष्य बदलण्यासाठी स्नेहालयाच्या कार्यकर्त्यांनी मदत केलेली. म्हणजे तिथल्या एक ज्या यशस्वी गाथा म्हणू, सक्सेस स्टोरीज म्हणू, त्या ऐकल्या की थक्क व्हायला होतं की ह्या बॅकग्राऊंडमधनं ही मुलं एवढी स्ट्रगल करून, या फॅमिली स्ट्रगल करून आज त्यांनी जे अचीव केलेलं आहे ते खूपच मोठं आहे. म्हणजे त्याला एक वेगळं त्या जरी त्यांना सपोर्ट आपण देत असलो तरी शेवटी स्वतःची ऊर्जा लागते, स्वतःचं एक मोटिवेशन लागतं. तिथनं त्या लेवलला जाणं खरोखरी कौतुकास्पद कार्य आहे आणि
हे सगळा प्रवास पाहताना एक खरोखरी आनंददायी प्रवास आहे तो. म्हणजे हे बदल घडताना प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहायला मिळतात आपल्याला. अगदी खरं आहे. हे समाजसेवा ही प्रत्येकाला करायची असते. म्हणजे या पृथ्वीतलावरचा कुणीच असा नाही की त्याला समाजसेवा करायची नसते, परंतु त्याला ती एक संधी मिळालेली असते, फक्त त्याने ती कॅच करायची असते. म्हणजे तुम्हाला ती संधी चालून आली, ॲक्च्युली तुम्हाला काम म्हणून आली ती, परंतु त्या संधीचं तुम्ही सोनं केलं आणि तुम्ही स्वतः त्यामध्ये उतरलात. म्हणतात ना, जोपर्यंत तुम्ही सिस्टीममध्ये जात नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनासारखी कामं करता येत नाहीत. त्या पद्धतीने तुम्ही कदाचित त्या सिस्टीममध्ये गेलात आणि त्यामुळे ती एक लहानपणापासून असणारी आवड तुमच्यामध्ये ती रुजू झाली. बरोबर. आता याला जोडून असं मला विचारायला आवडेल की तंत्रज्ञान हे आजच्या काळाची गरज आहे, कारण तंत्रज्ञानाशिवाय तुम्ही स्वतःची प्रगतीच करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक सिस्टीममध्ये तुमचं जे प्रोफेशन असेल, आता मी एक डॉक्टर आहे, तर मग माझ्या क्लिनिकमध्ये मला तंत्रज्ञानाची जोड जर मी घेतली तर माझी प्रगती अजून झपाट्यानं होण्यास त्याची मदत मिळते. परंतु तंत्रज्ञानामुळे कुठेतरी भावना बोथट झाल्यात असं तुम्हाला वाटतं का? आता हे कसं आहे, तंत्रज्ञान एक साधन आहे. बरोबर. आणि साधनाचा उपयोग कसा करायचा हे माणसाच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही असं तंत्रज्ञानामुळे भावना गेल्या असं म्हणण्यापेक्षा ते साधनाचा दुरुपयोग वाढला आहे किंवा त्याचा आपण वापर योग्य करत नाही असंच त्याच्यामध्ये म्हणता येईल. पण आता उदाहरणार्थ शैक्षणिक क्षेत्रात जर तंत्रज्ञानाचा वापर पाहिला तर त्याचा खूपच फायदा मोठा आहे, की जे पूर्वी ज्या लोकांपर्यंत आपण पोचत नव्हतो, रिमोट प्लेसेसपर्यंत पोचत नव्हतो, आज तंत्रज्ञानामुळे तिथपर्यंत पोचणं सुद्धा शक्य झालं. म्हणजे चांगल्या जे लोकांचं काय म्हणू मार्गदर्शन हे आज त्या लोकांना सुद्धा मिळायला लागलेलं आहे. बरोबर. जे पूर्वी शक्य नव्हतं. तर असे पण फायदे आहेत. तुमच्या वैद्यकीय व्यवसायात तर किती तंत्रज्ञानामुळे आज लाखो लोकांचे आयुष्य वाचतात पण आहेत. त्यामुळे त्याचा वापर कसा करायचा हा आपल्यावर अवलंबून आहे. आज आपण भेटलोय की तंत्रज्ञानामुळेच आपण भेटलेलो आहोत, हे तितकं सत्य आहे. परंतु आता एक मला वाटलेली गोष्ट की समजा आता पूर्वी कसं होतं की एखाद्या पाहुण्याची आठवण आली तर इथून माणूस कोल्हापूरला जाऊन त्याला भेटत होता, त्याची खुशाली जाणून घेत होता. काय नाही, त्याला पत्रव्यवहार सुद्धा तो करत नव्हता, डायरेक्टली जाऊन तो भेटून यायचा, का तर त्याची आठवण आली. आज आपल्या मोबाईलवरती सगळ्या गोष्टी मोफत आहेत. तुम्हाला कॉल मोफत आहे, SMS मोफत आहे, सगळं व्हिडिओ कॉल मोफत आहे. तरीही आपण त्या पाहुण्याची आठवण राहिली तरी आपण म्हणतो नाही, तो त्या कामात व्यस्त असेल. म्हणजे या अंगाने मी ते विचारलेलं होतं की भावनांना कुठेतरी आपल्या खीळ बसलेली आहे का, किंवा आपण तिथपर्यंत ते सहज शक्य आहे. म्हणजे आपण इथं बसून सुद्धा आज अमेरिकेतल्या व्यक्तीशी बोलू शकतो, पण कुठेतरी ते आपण त्याला थांबवतोय का, या अनुषंगानं मला विचारायचं होतं. आहे माहिती, त्याला मी म्हटलं जसं तंत्रज्ञानाच्या दोन्ही बाजू आहेत, काही फायदे पण आहेत, काही तोटे पण आहेत. बरोबर. की आता जसं वर्क फ्रॉम होम हे बऱ्याच ठिकाणी वाढत चाललंय. वर्क फ्रॉम होममुळे एकलकंडेपणा लोकांमध्ये एवढा वाढलेला आहे की ते त्यांना उलट लोकांमध्ये आलं की गुदमरायला व्हायला लागतं. असे बरेच अनुभव आम्ही ऐकलेले आहेत आणि पाहिलेले पण आहेत. पण त्याच्या विरुद्ध पण आहे की आज त्याच्यामुळे जे पूर्वी ज्या लोकांशी तुमचं संभाषण कधी होत नव्हतं, आज त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही त्या ग्रुपमध्ये आलात, त्यांच्याशी काही ना काहीतरी अपडेट्स मिळतात, त्यांच्याबरोबर संपर्क साधला जातो. हे तर नक्की वाढलेलं आहे. म्हणून म्हणलं की तंत्रज्ञानाची दोन्ही बाजू आहेत. आपण कुठलं पिकअप करायचं ते आपल्या हातात. अगदी खरं. पूर्वी एखादी आनंदी गोष्ट जर आपल्या आयुष्यात घडली तर ती बराच काळ त्याचा आनंद सेलिब्रेट केला जायचा. किंवा एखादी दुःखद घटना जरी घडली आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, ते दुःख सुद्धा बराच काळ पाळलं जायचं. आजकाल ते राहिलं नाही. म्हणजे आजकाल बघा ना, आता परवा दिवशी रतन टाटा गेले, त्या एका दिवसापुरतं दुःख सगळ्यांनी पाळलं, पण सेकंड डेला परत चॅलेंजेस एवढे आहेत की प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यामध्ये. सध्या धावपळीचा पेसच म्हणून किंवा आयुष्याचा जो एक वेग आहे तो शहरांमध्ये तरी खूप मोठा जाणवतो की तो कोणाला थांबायला वेळ नाही. म्हणजे हा तर सत्य आहे. पण काय म्हणू, आता ते असंच इव्हॉल्व्ह झालेलं आहे प्रत्येकाचं आयुष्य. त्याचं कारण काय की एवढं आता तुमच्यासारखाच व्यक्ती हे खूप छान पद्धतीने याच्यावरती भाष्य करू शकतो, म्हणून मी तुम्हाला ते जरा थोडंसं खोलात जाऊन विचारतोय. त्याचं कारण एक वैद्यकीय व्यावसायिक, एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून मला असं वाटतं की अशा कारणांमुळे, म्हणजे क्षणिक आनंद आणि क्षणिक दुःख, म्हणजे तुम्हाला तुमच्या वाट्याला आनंद, एका क्षणाला आनंद पण आहे आणि एका क्षणाला लगेच दुःख पण आहे, आणि त्याच्यामुळे शारीरिक व्याधींपेक्षा मानसिक व्याधी थोड्याशा जोर धरू लागलेल्या आहेत. पूर्वी कसं होतं की पूर्वी शारीरिक व्याधी जास्त होत्या, मानसिक व्याधी तशा होत्या, पण त्याचं आपल्या शरीरावरती त्याचा तितकासा परिणाम होत नव्हता. आजकाल उलट आहे, 80% मानसिक व्याधी आहेत आणि 20% शारीरिक व्याधी आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित त्याचा परिणाम पण असू शकतो.
आपण काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे ज्याला कळालं त्याला मला असं वाटतं की ह्याचा जास्त त्रास उद्भवणार नाही. अगदी अगदी हे बरोबर. आपल्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं याच्यावरती भाष्य ऐकायला मिळालं. आता आपण वळूयात तुमच्या छंदांकडे, कारण आपण ज्या कारणाकरता आज भेटलोय तो सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्यामध्ये एक दडलेली कला, आणि ती कला म्हणजे तुम्ही जगत असणारी कविता. आणि तुम्ही 2021 मध्येच काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्या काव्यसंग्रहाविषयी थोडक्यात तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. ॲक्च्युली पूर्वीचा जर मी स्वतःला जर पाहायला गेलो तर पूर्वी मी असं खूप एक्सप्रेसिव्ह नव्हतो. म्हणजे इवन माझा जरी व्यवसाय असला तरी खूप इंट्रोवर्ट म्हणून आपण आत्मकेंद्रित असाच व्यक्ती होतो की खूप बोलायचो नाही, खूप काय म्हणू एक्सप्रेस व्हायचं नाही. पण हळूहळू तो बदल घडत गेला जेव्हापासून मी आमची कॉम्प्युटर डीलर्स असोसिएशनच्या सभा, त्यांची जी मॅनेजमेंट कमिटी त्याच्यामध्ये काम करायला लागलो. कारण तेव्हापासून लोकांसमोर बोलायची एक काय म्हणू कंपल्सरी आम्हाला करायला लागायचं. कारण मेंबरसमोर येऊन तुम्हाला प्रेझेंट करणं आलं, काहीतरी आलं, तर मी स्टेजवरून कधी बोललो आहे असं पण मला कधी आठवत नाही, ना शाळेत ना कॉलेजमध्ये. त्यामुळे ती असं एक स्टेज फिअर जो म्हणतो तो आपण तसा खूप होता. पण त्या काळात मला एक दोघांनी खूप असं छान मार्गदर्शन केलं की कसं स्टेज फिअर घालवायचा, कसं तुम्ही योग्य पद्धतीने स्वतःला एक्सप्रेस करू शकता. तर हे सुरुवातीला मी अगदी प्रत्येक वाक्य मी लिहून काढायचो आणि ते वाचून दाखवायचं भाषणमधून. पण नंतर हळूहळू सवय लागली की ते कागद सोडून मग तुम्ही स्वतःच्या याने करायला लागला. याचा फायदा एक झाला की मी एक्सप्रेस व्हायला लागलो कुठेतरी. मी स्वतःच्या विचार, स्वतःची मतं मांडायला लागलो स्वतःवर. आणि ही एक्सप्रेस होणं आणि काय म्हणू पुढे जाऊन तर आता मी तर माझा ट्रेनिंग हा एक व्यवसायाचा भाग आहे. मी बऱ्याच कंपन्यांमध्ये मी ट्रेनिंग पण घेत असतो. मग तर त्याचा फायदा मला मी कायमच म्हणत असतो की जेव्हा आपण काही देतो तेव्हा आपल्याला परत मिळतं. तेव्हा CMDमध्ये जे मी काय निस्वार्थ भावनेने काम करतो त्याच्यातनं हे मिळालं रिटर्न्स आहेत मला की मी एक्सप्रेस व्हायला लागलो, स्टेज फिअर गेलं माझं, लोकांसमोर एक्सप्रेस व्हायला लागलो. हे नंतर स्नेहालयमुळे काय झालं की स्नेहालयमुळे अजून त्याच्यामध्ये एक थोडासा भावनिक काय म्हणू एक त्याचा अंश ॲड झाला त्या एक्सप्रेसमध्ये. त्यामुळे विचार आणि अजून एक तिसरा मुद्दा याच्यामध्ये होता की मी तरुण वयापासून विवेकानंद, ज्ञानेश्वरी, दासबोध याचं वाचन पहिल्यापासून आहे. विवेकानंदांच्या विचारांचा भरपूर एक काय म्हणू मी वाचन केल्यामुळे ते पण एक विचार मनामध्ये होते. आणि जो स्नेहालयमुळे आलेला एक सामाजिक दृष्टिकोन होता हे पण त्याच्यामध्ये मिक्सअप झालं. हे सगळं होऊन ते एक्सप्रेस होणं आणि हे सुद्धा ते सगळ्याचं कुठेतरी परिणिती लेखनात झालं असं मला वाटतंय की त्याने ते विचार सुचत गेले, त्याने थोड्याशा लिखाण त्याच्यानुसार चालू झालं. कविता तशा खूप लहानपणी खूप आवडायच्या नाहीत किंवा आपल्याला शाळेमध्ये असे कविता शिकवल्या जायच्या, पण त्याचं काही असं रसग्रहण तेव्हा व्हायचं नाही कारण ते शिकवण्याची पद्धत वेगळी होती. पण नंतर हे जेव्हा ग्रंथ वाचल्यानंतर, कारण ते सगळे काव्यात्मकच ग्रंथ आहेत, म्हणजे कुठलेही तुम्ही ज्ञानेश्वरी बघा ओव्यांमध्येच लिहिलेले आहेत. त्यामुळे त्याची त्या भाषेची, त्या दृष्टिकोनाची किती सोप्या भाषेत मोठे अर्थ त्यांनी सांगितलेले आहेत याची जाणीव पण व्हायला लागली. तर ह्यांनी सगळ्यांनी ते बहुतेक कुठेतरी होऊन ते 2-4 ओळी लिहायची सवय लागली. आणि 2018मध्ये पहिल्यांदा मला आठवते की ती कागदावर मी एक कविता लिहून काढली होती. आणि नंतर हळूहळू जसजसे विचार येत गेले, जसे सुचत गेले, मी असं ठरवून बसत नाही की आता कविता करायची. जेव्हा कधी असं वाटेल की अरे हा कुठला तरी एक वेगळा विषय आणि ते आपोआप येत राहायला लागतं, तर तसं यांनी ते चालू केलं. वर्षात असे खूप कविता लिहिल्यात असंही नाही. मी आता जेव्हा 2021 साली हा घरच्यांनी माझा कविता संग्रह स्वतःहून प्रकाशित केला. त्याला काही मला माहीत नव्हतं, ते सरप्राईज गिफ्ट होती माझ्यासाठी. आणि त्यांनी अचानक तो ज्या दिवशी प्रकाशित करायचा त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं होतं. आणि तो काय फक्त खाजगी सर्क्युलेशनसाठी कुठेही बाहेर विकायला किंवा असं काही ठेवला नाही तो. पण त्या 3 वर्षाच्या काळात म्हणजे 18 ते 21 ह्या काळात माझ्या हार्डली 60 कविताच झाल्या असतील. म्हणजे असं खूप काही सुचेल तसं मी लिहित होतो. तर त्या एक्सप्रेस होणं आणि त्या कविता म्हणजे शब्द ह्या सगळ्यांचे मिक्सचर होऊन कुठेतरी ह्या भावना व्यक्त होतात असं मला वाटतं. नॉर्मली कवितांमध्ये मला जे विषय नॉर्मली सुचतात किंवा येतात ते बऱ्याच वेळेला सामाजिक प्रश्नांवरच असतात किंवा अगदीच निसर्गाचा जो एक वेगवेगळे अनुभव आपल्याला मिळतात ते असतात. हे 2 किंवा आणि तिसरा असतो मानवी स्वभावाचे गुणधर्म. हे 3 मेजॉरिटी वेळेला माझ्या कवितांमध्ये ते विषय असतात. ते वा, एखादी कविता मला ऐकवा ना तुमची. आता तसं पाहायला गेलं तर कविता बऱ्याच आहेत, पण त्याच्यातले काही
वेगवेगळे गुण जे आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे एस्पेशली काही चारोळ्या पण त्यातनं ज्या यायला लागल्या, की बऱ्याच वेळेला अध्यात्मक ह्याच्यात सांगितलं जातं की सगळंच एक आहे, हे तुम्हाला बघण्याची दृष्टी फक्त तशी पाहिजे. तर त्याच्यावरनं काही काही असे सुचलेले आहेत की जशी हे एक आहे, कुंपण म्हणून एक चारोळी लिहिली होती की हे माझे ते परके भोवतीच्या कुंपणाने शिकवले. वा. कारण दोन गोष्टींमध्ये, घरामध्ये कुंपण असले की हे तुझं घर, हे माझं घर असं असतं. हे माझे हे परके भोवतीच्या कुंपणाने शिकवले, एका वादळाने कुंपण उडवले, सगळे जग एक दिसू लागले. की ते उडाल्यानंतर मला ते बाउंड्रीज राहिली नाही त्याच्यामध्ये आणि सगळं एकच दिसायला लागलं. तर हे असे काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. काही सामाजिक जे मी म्हटलं तसं की काही किंवा काही आपल्या विषय मानवी स्वभावाशी निगडीत असतात. की एकदा आमच्या सोसायटीतल्या एक काकू ते जवळच राहणार आहे, ते अचानक रात्री गेले. आम्हाला माहिती, आणि ते चांगली तब्येत होती आणि सकाळी त्यांना मी नेलेलं पण होतं. म्हणजे आम्हाला सकाळी उठल्यावर कळलं की ते रात्री गेले आणि गेले पण. तर त्याच्यावरनं एक ती कविता सुचली की काल संध्याकाळी आपण भेटलो होतो त्यांना आणि आत्ता गेलेले. बरं ती कविता, प्राण जाता कायेतून नेतील त्वरेने सरणावर, प्राण जाता कायेतून नेतील त्वरेने सरणावर, तुटून जातील बंधने, विरून जातील स्पंदने, विस्मरणात जाईल क्षणात, सामावून जाईल कणात, नसेल कोणी सोबती माझा मीच सांगाती. या अशा त्या, तो शेवटीचा प्रवास सुद्धा इतका असतो की तो माणूस गेल्यावर कधी त्याला पोचवतो, अशीच असती भावना. असे भरपूर त्याच्यामध्ये आहे. किंवा अजून एखादी, हो नक्की. जेव्हा सुरुवातीच्या काळात मी सामाजिक याच्यामध्ये आवड जास्ती निर्माण व्हायला लागली, कारण स्नेहालयबरोबर जोडल्या गेल्यानंतर त्याची इव्हॉल्युशन झालेलं आहे माझ्यात, असं मला वाटतं. की सुरुवातीला फक्त आयएसओसाठी जोडला गेलो होतो, पण नंतर त्याचं रूपांतर एक वेगळ्या कार्यकर्त्यामध्ये झालं आणि नंतर त्याची एक वेगळा प्रवास चालू झाला. पण मधल्या काळामध्ये असं एक द्वंद्व मनामध्ये होतं की नक्की काय होतं, पुढे जाऊन मला काय करायला पाहिजे, या दृष्टिकोनातनं माझा एक विचार त्याच्यामध्ये येत होते. द्वंद्व म्हणून एक त्याच्यावर लिहिलं होतं, आयुष्याच्या या वळणावर मज खुणावे संन्यस्त जीवन. कारण आता रिटायरमेंटच्या एजच्या जवळ आहेत, पुढे काय करायचं हा एक प्रश्न असतो. तर त्याच्यामध्ये आयुष्याच्या या वळणावर मज खुणावे संन्यस्त जीवन, वैराग्याच्या या वाटेवर पाऊल टाकाव्या न धजावे मला. की ते सोडून द्यायची इच्छा आहे, पण ते अजून पाऊल टाकायला मन धजत नाही. प्रीत जडली बंधनांवर, कसा जाऊ साखळ्या तोडून, अंतरात माझे काहूर, कुठवरी जगू आभासी जीवन, अडकलो या चक्रव्यूहात, सोडविल का कोणी भगवान. आता हे तेव्हाच्या भावना होत्या, पण आत्ताच्या भावना थोड्याशा म्हणजे त्या, आता ही साधारणतः माहिती 2020 साली केलेली कविता, तेव्हा हे मनामध्ये खूप द्वंद्व झालं की नक्की काय करू, ते त्याच्यावर लक्ष केंद्रित करू का व्यवसायावर करू का सामाजिक क्षेत्रात झोकून देऊ पूर्ण, असं वाटायला लागलं होतं एका क्षणाला. पण नंतर तेव्हाच अगेन गिरीश कुलकर्णींशी बोलणं झालं, चर्चा झाली, मग त्यांनी मार्ग सुचवले आणि आता ते मन शांत झालेलं आहे. आता माहिती काय करायचंय, कशा पद्धतीने. कदाचित यावेळीची कविता अजून वेगळी येईल, त्या अंगाने जर तुम्ही विचार केलात तर. हो, ती त्याच्यामध्ये आताची भावना आहे की आता माझं पक्क झालं, काय करायचंय, कशा पद्धतीने आपण पुढचं आयुष्य जगायचंय. हा एक थोडासा काय म्हणू, फोकस आपला पक्का झाला की कसं ते प्रश्न सुटलेले असतात, तसा तो प्रश्न सुटलेला. त्यानंतरचे पुढचे विचार वेगळ्या पद्धतीचे. अगदी खरं, खूपच छान. म्हणजे आता अतुलनीय नावाचा जो तुमचा काव्यसंग्रह, त्याच्यातून बऱ्याच कविता वेगळ्या अंगाच्या ऐकायला मिळाल्या. तर तुमचा पुढे जाऊन अजून एक काव्यसंग्रह आणि लेखसंग्रह असा एकत्रित येतोय. ऑक्टोबर महिन्यामध्येच तुम्ही तो पब्लिश करताय, त्यासाठी सुद्धा शुभेच्छा. आणि आता दिवाळी सण येतोय. दिवाळी सण म्हटले की प्रत्येकाला एक वेगळं आकर्षण असतं आणि तुमच्याही काही बालपणातल्या दिवाळी सणाच्या आठवणी असतील तर त्या जर आम्हाला ऐकायला मिळाल्या तर आम्हालाही अजून जास्त आमच्या आनंदात भर पडेल. ॲक्च्युली आमचं जे बालपण आहे, आम्ही जे कुटुंब होतं ते अत्यंत लोअर मिडल क्लास म्हणता येईल अशा पद्धतीने होतं. पुण्यात आम्ही कसबा पेठेच्या जवळ, म्हणजे जिथं आत्ता कसबा गणपती आहे त्याच्याजवळ आम्ही राहत होतो. माझे वडील आर्मीमध्ये होते आणि पण त्यांच्या बदल्या व्हायच्या, त्यामुळे मी आणि माझे 2 मोठे बंधू आणि आई असे आम्ही राहायचो पुण्यामध्येच. कारण त्यांनी तेव्हाच असं ठरवलं होतं की ते बदल्या होत गेल्या की मुलांच्या शिक्षणाचे हाल होतात, त्यामुळे आम्ही सगळेजण इथं राहायचो आणि त्यांचे प्रवास चालायचे. त्यामुळे वाड्यात आम्ही राहायचो. त्या वाड्यामध्ये भरपूर कुटुंब होती, 18 कुटुंब तेव्हा राहायचे. आणि दिवाळीमध्ये तेव्हा खूप
काय म्हणू पैसे नव्हते, पण एकत्रितपणे जे सेलिब्रेशन होतं हो. ते मात्र मोठ्या प्रमाणावर असायचं. म्हणजे फटाके प्रत्येकजण एक 5-5, 10-10 रुपयाचेच आणायचे, पण सगळ्यांचे मिळून ते फटाके खूप व्हायचे. हो. त्यामुळे तो जो एक आनंद होता तो खूप होता. नंतर तेव्हा फराळ करणं वगैरे हे काय रेडीमेड तेव्हा ते काय म्हणू क्रेज नव्हती. तेव्हा ते घरी कोणीतरी एक लाडू बनवायचे, चकल्या बनवायचे, मग ते सगळे शेवटी एकत्र येऊन तो फराळाची मोठी डिश व्हायची. किती सालची गोष्ट आहे ही साधारण? आता मी जन्मच माझा वाड्यात झालेला आहे, त्यामुळे मी 68 पासनं तिथं वाड्यात आम्ही जवळ 20 वर्ष, माझ्या वयाच्या 20व्या वर्षापर्यंत मी तिथं होतो. म्हणजे 91 सालापर्यंत वाड्यात होतो. वा. मी तेव्हा आणि माझ्याच वयाची भरपूर मुलं होती, त्यामुळे आमचा ग्रुपही खूप मोठा होता. 18 कुटुंब असल्यामुळे जवळजवळ 100 लोक त्या वाड्यात राहायचे, त्यामुळे एक मोठा परिवार असल्यासारखंच असायचं. आणि वाड्यातले कल्चरच असं होतं की दार कधी बंद नाही, हो. कोणाचीच काय नाही. कोणी बाहेर अगदी गावाला गेलं तरी फक्त कडी लावून जायचे, त्याच्या पलीकडे काही कोणाला माहीत नाही, एवढे ओपन ते होतं. आणि सगळेच एकसारख्या आर्थिक काय म्हणू परिस्थितीचे लेवलचे होते, त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रॉब्लेमची जाणीव होती. किंवा घरात कुठला चांगला प्रसंग असला, वाईट प्रसंग असला, सगळे एकत्र येऊन जे सेलिब्रेट करायचे, तर त्या तशा आठवणी जास्त आहेत. नंतर जसजसे तुमच्याकडे काय म्हणू आर्थिक सुबत्ता येते तसं त्याचे सेलिब्रेशनचे मेथड बदलायला लागते, पण तो जो एकत्र येऊन करण्याचा आनंद होता तो खूप होता. आम्ही फटाके खूप लहानपणीच्या काही काही आठवणी आहेत की त्या मुलांबरोबर खेळतानाच्या त्या अगदीच आनंददायी आहेत. वा वा वा, खूप छान सर. म्हणजे याकरताच तो प्रश्न विचारला होता की दिवाळी म्हटलं की प्रत्येकाचा एक आनंदाची परिभाषा किंवा त्याच्या सेलिब्रेशनची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते, आणि मग त्या काळातली दिवाळी ही अजूनही वेगळ्या पद्धतीने तुमच्या माध्यमातून समजली. आता दिवाळीची जी परिभाषा आहे ती स्नेहालयाच्या दृष्टिकोनातून आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने ती बघतो. स्नेहालयात आत्ता आमच्या जवळ 300-350 मुलं राहतात. जी मुलं संस्थेत राहतात त्यांना सगळ्यात मोठी काय म्हणू एक कमतरता कशाची असते, तर ती मानवी स्पर्शाची असते. की आपल्या घरात कसं मुलांना आपण जवळ घेतो, त्यांना आपण जाता येता हातात हात धरून बाहेर जातो किंवा आपण त्यांच्याशी जवळीक असते. ह्या मुलांना तो अनुभव नसतो. आम्ही दिवाळीमध्ये हे एक मुद्दामून करतो की अभ्यंग स्नान आहे, त्यानिमित्ताने वेगवेगळ्या लोकांना तिथं बोलवतो आणि या मुलांना अभ्यंग स्नानाची की जेणेकरून त्या मुलांशी तुम्ही स्पर्श कराल, त्या मुलांना जवळ घ्याल, ही जी भावना आहे ती त्या मुलांमध्ये यावी. आणि हा उपक्रम इतका छान चालतो आमचा की त्या मुलांचे खरोखरीच आनंद बघणार काय. आत्ताचं दिवाळीचं सेलिब्रेशन त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला जास्त एन्जॉय करता येईल. मनपूर्वक धन्यवाद सर. खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आज हा प्रवास उलगडलात, आणि स्नेहालयचं तुमचं जे जीवन आहे ते एक प्रकारचे तुम्ही कविताच जगत आहात आमच्या दृष्टीने, आणि तुमच्या भविष्यातील येणाऱ्या सगळ्या उपक्रमांना आमच्या अनेक साऱ्या शुभेच्छा. आणि स्नेहालयबरोबर तुमचा असाच बंध जो आहे तो वृद्धिंगत होत जाऊ, याच्यातून समाजोपयोगी अनेक उपक्रम तुमच्या माध्यमातून आम्हालाही पाहायला मिळतो, आणि नकळत आम्ही तुमच्या माध्यमातून जोडले जातो. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो नमस्कार. कविता जगणारी माणसंचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवाल. हा भाग जर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल. आणि हाच भाग जर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.